अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या कमिटीच्या अंतर्गत हे मैदान होणार आहे आणि गेल्याही वर्षी ज्या पद्धतीनं मैदान रितसर झालं ते ह्याही पद्धतीनं मैदान रितसर आणि चांगल्या पद्धतीनं होणार आहे की बक्षीस वितरणासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम। जय जवान जय किसान। आज आपण लिंब फाटीवरती आलेलो आहे। खऱ्या अर्थानं या भागामध्ये म्हटलं तर कोटेश्वर देवाची फार मोठी यात्रा भरते महाशिवरात्रीला। 2 दिवसापूर्वीच यात्रा झालेली आणि उद्याची शिवजयंती। असं औचित्य साधून छत्रपती उदयनराजे केसरी या नावानं भव्य दिव्य आणि बक्षीस सुद्धा त्याच पद्धतीचं त्याच तोलामालाचं असं मैदान या ठिकाणी पार पाडणार आहे। फाटीचा आढावा किंवा संपूर्ण फाटी आणि संपूर्ण आयोजक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया। पाटील नमस्ते। नमस्ते। सर्वात प्रथम मैदानाचं बऱ्यापैकी मी सांगितलंय कशा निमित्त आयोजन आहे, तरी पण काय सांगचाल की मैदान कशा निमित्त भरवताय किंवा बक्षीस वितरण कसं असणार आहे? जो भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, जो भगवा ध्वज भगवान श्रीकृष्णांचा आहे, जो भगवा ध्वज जिजाऊंचं स्वप्न सातत्यात उतरवणाऱ्या छत्रपती शिवरायांचा, जो भगवा ध्वज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, या युग पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत लिंब या ऐतिहासिक लिंब या गावामध्ये या मैदानाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। उदयनराजे केसरी पर्व दुसरे सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की हे मैदान पारंपरिक पद्धतीने आम्ही चालू राहणार आहे आणि चालू ठेवणार आहे। हे मैदान जे आयोजित केलेलं आहे तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह लिंब व रक्षक प्रतिष्ठान शाखा लिंब यांच्या वतीनं या मैदानाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या कमिटीच्या अंतर्गत हे मैदान होणार आहे आणि गेल्याही वर्षी ज्या पद्धतीनं मैदान रितसर झालं ते ह्याही पद्धतीनं मैदान रितसर आणि चांगल्या पद्धतीनं होणार आहे। तर या मैदानासाठी जेवढे बैलगाडा प्रेमी आहेत महाराष्ट्रात, ज्या पद्धतीनं जेवढे बैलगाडा शौकीन प्रेमी आहेत त्यांनी या मैदानाचा अवश्य लाभ घ्यावा। सर्वप्रथम पहिल्यांदा सर्वांना जय गोमाता। प्रवेश फी आपण ठेवलेली आहे या मैदानाला फक्त 1200 रुपये। आपण परिसरातील सर्व मैदानं बघत असाल, हे 1.5 लाख रुपये बक्षीस असलं की आपल्याला प्रवेश फी 1,500 असते, पण आपण सर्वसामान्य बैलगाडा मालक चालक यांचा विचार करून आपण या मैदानासाठी 1200 रुपये फक्त प्रवेश फी ठेवलेली आहे। आणि बक्षिसाचं स्वरूप म्हणलं तर आपण 1 नंबरचं बक्षीस 1,51,007 आणि लास्ट नंबरचं बक्षीस आपलं 11,007 अशा स्वरूपात 8 बक्षिस आपली या मैदानासाठी आपण ठेवलेली आहेत। तर या बक्षिसांचं स्वरूप असं आहे आणि बक्षीस वितरण अशा स्वरूपात होईल। ह्या सर्व बैलगाडा मालक चालक यांनी याची नोंद घ्यावी आणि जेणेकरून जास्तीत जास्त सर्वसामान्य बैलगाडा मालकांना याची सहभागी या मैदानासाठी सहभाग घ्यावा अशी आमची या लिंब ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा प्रेमींच्या वतीने एक विनंती राहील। क्वार्टर फायनलचं काय आहे? क्वार्टर फायनल आपण ठेवलेले आहेत 8च बक्षिस। 1,007 असे प्रत्येकी 1,007 8ही बक्षीस ठेवलेले आहेत आणि ढाल राहील त्याच्यासोबत आणि 1 ते 8 नंबर बक्षिसांना पण आपण मानाची ढाल ठेवलेली आहे। महत्वाचं की बैलगाडी मालकांना महत्वाची गोष्ट म्हणजे फाटीचा पल्ला किती आहे किंवा आतल्यात अंतर किती आहे, काय सांगचाल? प्रथमतः आम्ही सर्वांनी म्हणजे रक्षक प्रतिष्ठान लिंब आणि बैलगाडी चालक मालक संघटना लिंब यांच्या मार्फत हे बैलगाडी चालका मालकांचा विचार करूनच आम्ही फाटीचं नियोजन केलेलं आहे। टोटल पल्ला तसा 1000 फूट आहे, परंतु पुढे निकालावरती उराटे असल्यामुळं आम्ही तो पल्ला 800 फुटावरती घेतलेला आहे। तसेच फाटीची रुंदी ही 13 ते 14 फूट एवढी केलेली आहे। 9 फाट्या पडत होत्या, परंतु त्यातल्या आम्ही 1 करून त्यात 8च फाट्या केलेल्या आहेत। 9च्या 8च फाट्या केल्या आणि फाटीची रुंदी वाढवलेली आहे। तसेच पुढे जे निकाल रेषेच्या पुढे जागा आहे ते तिथं जिथं कोठे खड्डे असतील काय असतील ते मोजवण्याचा प्रयत्न आम्ही आज आणि उद्या या 2 दिवसात करून जिथं काही अडचणी येतील, मग हॉटेलवाल्यांना काय अडचणी असतील किंवा पुढे जी जागा पाहिजे याच्याबद्दल आम्ही सविस्तर सर्वजण एकत्र येऊन बैलगाडी मालकांच्या यांच्याशी तक्रारी जाणून त्या सुधारणा योग्य वेळी करून मैदान व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करू। दादा नमस्ते। ऑनलाईन नोंद कधीपासून चालू झाली किंवा लाईव्ह लॉट कसं काढलं जाणार, काय सांगचाल? जय शिवराय। ऑनलाईन नोंद आपली 10 तारखेपासूनच चालू झालेली आहे
आणि 22 तारखेला आपलं रविवारी मैदान आहे. झालेलं महाशिवरात्र व उद्या होणारे शिवजयंती या निमित्त आपण मैदान भरवलेलं आहे. आणि ह्या मैदान भरवण्यामागं एकच कारण आहे की गोमातेचं रक्षण होणं हे फार काळाची गरज आहे. त्यामुळे आपण हे उदयनराजे केसरी पर्व दुसरे भरवलेलं आहे. त्याला रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे संपूर्ण सहकार्य आहे. लाईव्ह लॉट संदर्भात थोडस आणि लोकांना बैलगाडी मालकांना काय आव्हान करचाल मैदानाला येण्यासाठी? बैलगाडा प्रेमींना माझं एकच सांगणं आहे की लाईव्ह लॉट हे आदल्या दिवशी काढले जातील. 22 तारखेला मैदान आहे तर 21 तारखेला शनिवारी संध्याकाळी लॉट पाडले जातील. आणि सर्व बैल मालकांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही सर्वसामान्य सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवावा. हे आमच्या सर्व मित्र समूहातर्फे आणि सर्व कमिटीतर्फे आग्रहाचं त्यांना निमंत्रणच समजा की बाबा तुम्ही यावं. आणि सांगायचं एकच की बक्षीस वितरणासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यावा एवढं बोलतो. मैदानाच्या आजूबाजूला कुठं अडचण विहीर अशा पद्धतीनं काय कॅनॉल वगैरे असं नाही ना? नाही, आजूबाजूला सर्व बाजूला पटांगण आहे आणि चारी बाजूला बैलांना सोडायला छावणी टाकायला सुद्धा छान पद्धतीचं मोकळं मैदान आहे. त्यामुळं काही अडचण येणार नाही. खड्डा वगैरे कोणतीही गोष्ट तशी नाहीये मैदानात. आणि आम्ही त्या पद्धतीचा सगळा बंदोबस्त केलेला आहे. आणि अजून 2 दिवस आम्ही JCP चालवून वेगवेगळ्या पद्धतीचं जिथं जिथं काय वाटतंय बैलगाडा प्रेमींच्या ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह करणार आहोत. रक्षक प्रतिष्ठान आणि उदयनराजे मित्र समूह लिंब यांच्या वतीने हे जे मैदानाचं आयोजन केलेलं आहे हे आम्ही गेल्या वर्षीनुसार हे परंपरेचं आणि पर्वाचं मैदान चालू केलेलं आहे. तरी हे आम्ही दरवर्षी 22 फेब्रुवारीला हे मैदान आयोजित करतो. या मैदानाची आम्हाला कमीत कमी तशी पुढे भरपूर वाटचाल ठेवायची आहे. परंतु आम्ही 12 वर्ष एक तप पूर्ण करण्याचा मानस असल्यामुळे हे मैदान कुणाचंही वैयक्तिक किंवा कोणत्याही हेतूचं नसून हे आम्हाला पारंपरिक मैदान असंच पुढे चालू ठेवायचं आहे. यासाठी आमच्या सर्वानुमते आम्ही 22 फेब्रुवारी 26, 27, 28 काय असेल ते पुढचं, पण 22 फेब्रुवारीलाच हे मैदान इथून पुढे चालू राहील. आणि येणाऱ्या 22 तारखेला सर्व बैलगाडी मालकांना आम्ही सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांनी या बैलगाडी मैदानाचा आस्वाद घ्यायचा आहे. कुणालाही काही त्रास होणार नाही किंवा कुणावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी. तसेच कोणत्याही भूलथापांना बळी न पडता 22 फेब्रुवारीला सर्वांनी या एवढी विनंती करतो.